राज्यपालांची भेट घ्यायला, सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो आणि रायगडला यावं त्याने दर्शन घ्यायला शिवाजी महाराजांच्या समाधीचं, जगदीश्वराचं, जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचं, त्यासाठी त्यांना मी निमंत्रित करायला आलो होतो. तर ते करतायत प्रयत्न, कदाचित पुढच्या महिन्यामध्ये असं वाटतंय. आणि भेट घेतली, शुभेच्छा दिल्याने निघालो. रायगड किल्ल्याबद्दल आपण बोलताय, वाघ्या कुत्र्या संदर्भात राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतं, काय नेमकी? राजकारण तर आता हर एक गोष्टीवरती व्हायला लागलेलं आहे. वाघ्या कुत्रा आता हे काय काल परवा बांधलेली त्याची समाधी नाही. बरेच वर्ष झाली वाघ्या कुत्र्याची तिथं ते स्टॅच्यू आहे, पुतळा आहे तो. आत्ता काही लोकांना कशा काय आठवणी व्हायला लागल्या ते आम्हाला माहिती नाही. मधल्या काळात बजरंग दलाने ती तोडली होती, शासनाने ती पुन्हा बसवली. त्याच्यामुळे आत्ता जे काय परत चर्चा व्हायला लागलेली आहे. आणि तर म्हणणं आहे सगळ्यांनी पूर्ण संशोधन करून ह्या एका गोष्टीचा तडा लावावा की जेणेकरून ह्या युगपुरुषांच्या संदर्भात, या महामानवांच्या संदर्भात भावी पिढीला चुकीचा काय संदेश जाता कामा नये असं आम्हाला वाटतं आहे. म्हणून जे काही इतिहास तज्ज्ञ आहेत किंवा ज्यांना जे काय माहिती आहे मान्यवर, यांनी व्यवस्थित ते सांगावं असं आम्हाला वाटतं आहे. अजून एक महत्त्वाची आता बातमी समोर येते आहे, तुमच्या विरोधक जे आहेत स्नेहल जगताप, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, कसं पाहताय? आता ठीक आहे, त्यांनी त्यांच्या परीने प्रवेश केला, त्यांना आमच्या युतीमधल्या मंडळीने घेतलेला आहे, काय हरकत नाही आहे. आता त्यांनाही कुठे काय वाटलं असेल की बाबा आपल्याला आता इथे राहून आपलं काय भवितव्य नाही आणि म्हणून करता त्यांच्या आधाराने काय जर भविष्य घडवलं तर ते प्रयत्न करतायत. आता त्या जरी तिकडे गेल्या तरी आम्हाला काय फरक पडत नाही, कारण ते आमच्या विरोधकच, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आता महायुतीमध्ये जॉईन झाल्यात, बघूया पुढं. आत्ताच काय त्याचं सांगणं बोलणं बरोबर वाटत नाही. पालकमंत्री संदर्भात जो पदाचा जो प्रश्न आहे तो तिढा अजून कायम आहे. कुठेतरी आता हा पक्ष प्रवेश झाला आहे, कुठेतरी अडचणी वाढतील असं वाटतं तुमच्या? आता अडचणी वाढणार ना, आता अडचणी सुट्टी, लक्षात आलं का? कारण ती पहिली भाजपकडे जात होती, भाजपकडे न जाता ते आता तिकडे गेलेली आहे. त्यामुळे आम्हाला तो सोपा मार्ग झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.